माझं नाव विनिता आहे. माझं मन थोडं उदास होतं, पण मनाच्या आत एक दिलासा होता, की माझी मुलगी ज्या घरात जात आहे, तिथे तिला कधीच त्रास होणार नाही. माझी त्या लोकांची खूप चांगली ओळख होती. ज्या घरात माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं, त्या लोकांशी स्वतः आग्रह करून माझ्या मुलीचा हात मागितला होता. माझी एकच मुलगी आणि एकच मुलगा आहे. मुलीचं नाव रिद्धी आणि मुलाचं नाव अतुल आहे. अतुल रिद्धीपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. आम्ही दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होतो. आमच्या घराशेजारीच 5 वर्षापूर्वी द्विवेदी कुटुंब राहायला आले होतं. ते आधी भाड्याने राहायला आले होते आणि त्याआधी ते एका गावात राहत होते. माझी आणि द्विवेदी कुटुंबाची खूप चांगली ओळख झाली होती. त्यांचं संपूर्ण कुटुंब अतिशय चांगलं होतं. 3 मुलगे आणि 1 मुलगी होती. मुलीचं लग्न त्यांनी अनेक वर्षापूर्वीच केलं होतं. 2 मुलांचे लग्नही झाले होते आणि दोघेही आपल्या पत्नीसह वेगवेगळ्या घरात राहत होते. सर्वात लहान मुलगा होता जीवन. त्यावेळी शिक्षण घेत होता आणि नोकरीही करत होता. तो एक सरकारी अधिकारी होता आणि त्याला आपल्या पोस्टिंगची वाट पाहत होता. आता त्यांच्या घरात मेघा द्विवेदी, रणजित द्विवेदी आणि जीवन असे तिघेच राहिले होते. जीवन नोकरीवर जायचा आणि दोघे नवरा बायको घरी एकटे असायचे. माझा मुलगाही नोकरीवर जायचा. त्यामुळे मी आणि माझी मुलगी घरात एकटेच असायचो. कधी मेघा आमच्या घरी यायची तर कधी मी माझ्या मुलीला घेऊन त्यांच्या घरी जायचे. दोन्ही शेजारी एकमेकांचे सुख-दुःख वाटून घेणारे बनले होतो. थोड्या काळानंतर त्यांनी स्वतःच्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. जीवनची पोस्टिंग जोधपूरला झाली होती. त्यामुळे तो आपल्या आई-वडिलांना घेऊन तिकडे गेला. त्यानंतर माझ्या गल्लीत मला एकटेपणा जाणवू लागला. द्विवेदी कुटुंब गेल्यानंतर माझंही घरात मन रमत नव्हतं. काळ पुढे सरकत गेला. माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं. मुलगा चांगले पैसे कमवू लागला. म्हणून मी विचार केला की आता मुलीचं लग्न करून द्यावं. मी तिच्यासाठी योग्य वर शोधू लागले. पण काही योग जुळून येत नव्हता. मग एक दिवस देवाने माझ्या मुलीसाठी सुंदर नातं पाठवलं. द्विवेदी आणि त्यांच्या पत्नी स्वतः आमच्या घरी आले आणि आपल्या मुलगा जीवनसाठी माझ्या मुलीचा हात मागितला. मी त्यांना नाही म्हणू शकले नाही. ते लोक अतिशय चांगले होते. मला पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी तिथे खूप आनंदात राहील. फक्त एकच गोष्ट खटकट होती की ते लोक दिल्लीपासून दूर जोधपूरमध्ये राहत होते. मला कधी माझ्या मुलीला भेटावंसं वाटेल तर मी त्यांच्याकडे कसं जाईन? माझे फक्त 2च मुलं, एक मुलगा आणि मुलगी. मला कधी वाटलंच नव्हतं की माझी मुलगी माझ्यापासून एवढ्या दूर जाईल. पण मनाला हे समाधान होतं की जीवन खूप चांगला मुलगा आहे. काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी सोडावंच लागतं. म्हणून माझ्या मुलीला चांगलं घर मिळावं म्हणून मी तिला स्वतःपासून दूर पाठवलं. आमचं घरही चांगल्या स्थितीत होतं. ज्या घरात आम्ही राहत होतो ते माझ्या नवऱ्याने स्वतःच्या कष्टाने बांधलं होतं. जेव्हा माझा मुलगा 10 वर्षाचा होता तेव्हा माझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून मी दोन्ही मुलांना एकटीने वाढवलं. मी माझ्या मुलांसाठी शाळेत आया म्हणून नोकरी केली. मी फार शिकलेले नव्हते आणि पटकन लोकांशी जुळवून घेत होते. मी ठरवलं होतं की माझी मुलं नक्की शिकतील म्हणून मी दोघांनाही शिकवलं. मी ज्या शाळेत आया म्हणून काम करत होते त्याच शाळेत माझी दोन्ही मुलं शिकायला जात होती. अनेक वर्ष मी तिथे नोकरी केली. नंतर जेव्हा माझा मुलगा मोठा झाला तेव्हा त्याने स्वतःच्या अभ्यासाचा खर्च स्वतः उचलायला सुरुवात केली. माझा मुलगा खूप चांगला होता. तो मला कधीच दुखवत पाहत नव्हता. नेहमी माझी काळजी घेत असे आणि आता तो स्वतः आपल्या बहिणीचं लग्न करत होता. माझी मुलगीही आता जोधपूरला जाणार होती. तिचा लग्नाचा दिवस आला आणि आम्ही तिचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. मग तिला सन्मानाने तिच्या सासरी पाठवलं. आता घरात मी आणि माझा मुलगा दोघेच राहिलो. मला आजही आठवतंय जेव्हा रिद्धीची पाठवणी होत होती तेव्हा ती खूप रडत होती आणि वारंवार म्हणत होती, आई मला तुमची खूप आठवण येईल. माझ्याशिवाय तुम्ही कसं राहाल? माझ्याशी बोलत राहा. मी इथे भेटायला येत राहीन. माझ्या मुलाने तिला समजवलं आणि म्हणाला, इथे आईची काळजी घेण्यासाठी मी आहे ना, तू सासरी आपली काळजी घे. मुलीला पाठवल्यानंतर मनाला एक वेगळाच दिलासा मिळाला. आता माझा मुलगा सकाळी लवकर नोकरीला जात असे आणि मी संध्याकाळपर्यंत घरी एकटी असायचे. घरात काही ना काही काम करत राहायचे. मुलाने मला मोबाईलही दिला होता. त्यामुळे जेव्हा कधी मला मुलीची आठवण यायची तेव्हा मी तिला फोन करून बोलायचे. माझी मुलगी खूप आनंदात होती. ती नेहमी म्हणायची, मला इथे सासरी खूप प्रेम मिळतं. मी तिचं लग्न करून तिला तिच्या घरी पाठवलं होतं आणि ती तिथे खुश होती. आता मात्र मला माझ्या मुलाची काळजी वाटू लागली होती.
कारण त्याच्याही लग्नाची वेळ झाली होती. मी अतुलला म्हणाले, "बाळा, तुला एखादी मुलगी आवडत असेल तर मला सांग. मला सोपं जाईल. मी तुझं लग्न करून द्यायचं ठरवलं आहे." रिद्धी गेल्यापासून मला खूप एकटं वाटतंय. हे घरसुद्धा आता मला ओसाड वाटतं. माझा मुलगा म्हणाला, "आई, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला कोणतीच मुलगी आवडलेली नाही. तुम्हाला जी चांगली वाटेल ती बघा." माझ्या मुलाने निर्णय माझ्यावरच सोडला होता. मला माझ्या दोन्ही मुलांवर खूप अभिमान होता. दोघेही खूप समजूतदार आणि आदर करणारे होते. त्यांनी कधीही आपल्या आईच्या विरुद्ध काही केलं नव्हतं. मला माझ्या संगोपनाचा अभिमान होता आणि माझ्या मुलांकडे पाहून मला नेहमी समाधान मिळायचं. एक दिवस माझ्या मुलासाठी मला एक मुलगी आवडली. ती दिसायला अतिशय सुंदर होती. माझा मुलगाही चांगलाच होता. मला वाटलं की अतुल आणि हिचं जुळून छान जमेल. ती मुलगी मला माझ्या मामाच्या घरी एका लग्नात भेटली होती. मला ती खूप आवडली. मी लगेच तिच्या आई-वडिलांशी बोलले. त्यांनी मला 2 दिवसांनी त्यांच्या घरी बोलवलं. मी जेव्हा त्या मुलीच्या आई-वडिलांशी लग्नाविषयी बोलले, तेव्हा त्यांना अतुलबद्दल चौकशी केली आणि जेव्हा सगळं समाधानकारक वाटलं, तेव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला. माझ्या होणाऱ्या सुनेचं नाव रुचा होतं. रुचा खूप सुंदर होती. मी जेव्हा रुचाचा फोटो रिद्धीला पाठवला, तेव्हा ती खूप खुश झाली आणि लग्नाची तारीख ठरताच ती आपल्या भावाचं लग्न एन्जॉय करायला आली. अतुलचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. माझं मन भरून आलं होतं. कारण माझ्या घरी आता माझी सूनबाई आली होती. मला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. लग्नानंतर आठवड्याभरात रिद्धी परत आपल्या घरी गेली. तिच्या जाण्यानंतर घर पुन्हा शांत झालं. पण मला हे समाधान होतं की आता मी एकटी नाही. माझ्या सोबतीला माझी सून आहे. सून आली म्हणून तिला घरच्या सगळ्या कामकाजाची माहिती दिली आणि तिला सांगितलं, "काही दिवसात घरचं काही काम करू नकोस. तू थोडी विश्रांती घे. तू अजून नवविवाहित आहेस." पण मला अजिबात कल्पना नव्हती की तिच्याशी चांगलेपण दाखवून मी मोठी चूक करत आहे. कारण तिने याचाच फायदा घेतला. काही दिवस गेले. मी घरातली सगळी कामं करत होते. जेव्हा माझी मुलगी होती, तेव्हा तीही माझ्यासोबत सगळी कामे करायची. पण सून मात्र काहीच करत नव्हती. ती फक्त आरामात राहायची. मला वाटायचं अजून नवीन लग्न झालंय. हळूहळू ती स्वतःहून कामात लक्ष देईन. पण ती तर आपल्या खोलीतून बाहेर पडायलाच तयार नव्हती. तिला जेवण, नाश्ता सगळं तिला तिच्या खोलीतच हवं असायचं. हळूहळू तिचे स्वभाव आणि बोलणं बदलू लागलं. माझी मुलगी आता फारसं येतही नव्हती. फक्त कधीतरी फोनवर बोलायची. अतुल बहुतेक वेळ कामात व्यस्त असायचा. आधी तो ऑफिसवरून आला की थेट माझ्या खोलीत यायचा आणि बोलायचा. पण सून आल्यानंतर तो हळूहळू माझ्यापासून दूर जाऊ लागला. मला माझ्या मुलाकडून असं अपेक्षित नव्हतं. पण मी स्वतःला समजावलं की अजून त्यांचं नवीन लग्न झालं आहे, म्हणून तो पत्नीबरोबर वेळ घालवत आहे. असं करत करत लग्नाला 6 महिने झाले. पण ना सून घरातलं काही काम करत होती, ना माझा मुलगा माझी विचारपूस करत होता. मला स्वतःच्याच घरात एकटेपणा जाणवू लागला. सून आणि मुलगा आपल्या खोलीत असायचे आणि मी माझ्या खोलीत शांत बसून घरकाम करत राहायचे. सगळा दिवस मी कामात गढून गेलेली असायचे. कारण आधी सून नव्हती तेव्हा मी साधं झटपट जेवण बनवायचे आणि वेळही कमी लागायचा. पण आता तर रुचाच्या तोंडाला साधं अन्न चालतच नव्हतं. तिला रोज नवीन नवीन आणि वेगवेगळ्या पदार्थांची अपेक्षा असायची. त्या सगळ्या बनवण्यात माझा बराच वेळ जायचा. आणि ती मात्र मला मदत करायची नाही. एके दिवशी तिने मला सांगितलं, "आई, मला इडली डोसा खायचा आहे." मग मी YouTubeवर पाहून तिच्यासाठी इडली डोसा बनवला. तीच माझ्या स्वयंपाकाची खूप स्तुती करायची, पण माझी काळजी मात्र घेत नव्हती. काही दिवसांनी मुलगा आणि सून बाहेर फिरायला जायला निघाले. मी पाहिलं आणि अतुलने माझी परवानगी न घेताच रुचाला 2 दिवसासाठी नेलं. त्याने एकदाही माझ्याकडे येऊन सांगितलं नाही. रात्रीच्या अंधारात दोघे गेले. सकाळी मी उठले तर घर रिकामं होतं. मग मी अतुलला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं, "आम्ही बाहेर आलोय." हे ऐकून मला खूप राग आला. पण मी काही बोलले नाही. मला त्यांचा प्रवास खराब करायचा नव्हता. ते दोघं परत आले तेव्हा अतुलची तब्येत खूप बिघडली होती. तो ऑफिसमधून सुट्टी घेत नव्हता. पण यावेळेस त्याची तब्येत खराब झाल्याने त्याला 3 दिवसाची रजा घ्यावी लागली. त्या 3 दिवसात त्याने पाहिलं की मी घरातली सगळी कामं करते आणि त्याची पत्नी फक्त आराम करते. कधी ती मला चहा बनवायला सांगते, कधी नाश्ता, तर कधी नवीन-नवीन मागण्या करते. हे सगळं अतुल लक्षपूर्वक पाहत होता. शेवटी त्याने आपल्या पत्नीला ओरडला आणि म्हणाला, "हे काय चाललंय रुचा? मी पाहतोय की तू माझ्या आईकडून सगळी कामं करून घेत आहेस. तू स्वतः काही काम का करत नाहीस?"
रुचा आपल्या वागण्याबद्दल लाजली होती आणि त्या दिवसानंतर तिने घरची कामं करायला सुरुवात केली होती. पण ती माझ्याशी बोलत नव्हती. जेव्हा काही काम करायची तेव्हा भांडे आदळत पाडत चिडचिड करत करायची. हे सगळं मला अजिबात आवडत नव्हतं. अतुल ऑफिसला गेला होता. परत आला तेव्हा त्याचा मूड अगदी ठीक होता. पण जसा तो आपल्या खोलीत पत्नीजवळ गेला तसं माझ्याशी बोलणं थांबवलं. मला समजतच नव्हतं माझ्या मुलाला काय झालं आहे. तो आता माझ्याशी काहीच बोलत नव्हता आणि कायमच अबोला धरलेला असायचा. घरात सून आल्यापासून सगळं वातावरण बदलून गेलं होतं. ज्या घरात आधी फक्त 2-3 लोक असून सुद्धा आनंदाची गजबज असायची, तिथे आता एक प्रकारचं ओझं आणि शांतता पसरली होती. अतुलने आधी आपल्या पत्नीला सांगितलं होतं की ती घरातलं सगळं कामं करावी. पण आता जेव्हा तो ऑफिसहून परत यायचा आणि तिला काही करताना पाहायचा, तो म्हणायचा, "तू आराम कर, तुझी तब्येत ठीक नाही." माझी तब्येत मात्र काही दिवसांपासूनच बिघडलेली होती. मला ताप होता आणि पोटातही वेदना होत होत्या. पण माझ्या मुलाला एवढाही वेळ नव्हता की मला डॉक्टरकडे घेऊन जाईल. मला जेव्हा फार त्रास होऊ लागला तेव्हा मी स्वतःच डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणाले, "तुम्हाला सर्दी झाली आहे, भात खाऊ नका." त्या दिवशी मी घरी डाळ भात बनवले होते आणि सोबत रोट्याही केल्या होत्या. रुचा पूर्णपणे ठणठणीत होती. आम्ही सगळे जेवायला बसलो. मी डाळसोबत रोटी घेणार इतक्यातच रुचाने रोट्यांच्या भांडे स्वतःकडे ओढलं आणि तीच रोटी खायला लागली. मी म्हणाले, "सून, मला सर्दी झाली आहे. डॉक्टरांनी मला भात खाऊ नये सांगितलं आहे. तू मला सांगितलं असतं तर मी तुझ्यासाठी ही रोटी काढली असती. मी तुझ्यासाठी भात बनवला आहे. सून, ही रोटी मला दे. तू रुचा भात खा." मी एवढंच म्हणले होते तेवढ्यात अतुल म्हणाला, "आई, 2 दिवसापासून रुचालाही खूप खोकला आहे. रात्री ती खोकून खोकून थकते. भात तिच्यासाठीही वाईट आहे. तू तिला रोटी खाऊ दे. तुझी तब्येत तर ठीकच दिसते." तिची तब्येत बरी नाही हे बोलून ते जेवायला लागला आणि मी मात्र डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत राहिले. हा तोच माझा मुलगा का, जो एकेकाळी माझ्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घ्यायचा? आज त्याला माझी तब्येत दिसतच नव्हती. मी काहीही न बोलता तिथून उठले आणि भुकीच माझ्या खोलीत जाऊन बसले. तो माझ्या आयुष्यातील पहिला दिवस होता जेव्हा माझ्या डोळ्यात माझ्या स्वतःच्या मुलामुळे अश्रू आले. त्या दिवसानंतर हळूहळू अतुलची खरी रूपं माझ्यासमोर यायला लागली. तो अगदी आपल्या पत्नीप्रमाणेच झाला होता. माझा मुलगा असा नव्हता. त्याला रुचानेच असं बनवलं होतं. ती दिवस रात्र माझ्याशी विषयी वाईट बोलायची. एक दोनदा मी त्यांच्या खोली बाहेरून त्यांची बोलणी ऐकली सुद्धा. रुचा अतुलला म्हणत होती, "तुझी आई किती खात असते माहितीये? सगळा दिवस तिचं तोंड चालू असतं. मला तुझ्या मागे सगळं घर सांभाळावं लागतं." "अतुल, मी म्हणते की तू एक बाई ठेव ना घरात. ती स्वयंपाक करेल आणि तुझी आई घरातील बाकी कामं करतील." अतुल म्हणाला, "तू काळजी नको करू. मला माहिती आहे तुला त्रास होतोय. मी लवकरच कामवाली ठेवतो." मी ठरवलं होतं जेव्हा कामवालीबद्दल चर्चा होईल तेव्हा मी ठाम नकार देईल. मी माझ्या दोन्ही मुलांना एकटीने वाढवलं होतं. तेव्हासुद्धा मी कामवाली ठेवली नव्हती. तर आता का ठेवू? मला समजत नव्हतं माझ्या मुलात एवढे बदल कसे आले. तो का आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून स्वतःच्या आईला विसरतोय? घरात जे काही होत होतं मी शांतपणे सगळं सहन करत राहिले. आता तर परिस्थिती इतकी वाईट झाली होती की मला आपले पगारसुद्धा देत नव्हता. तो आपल्या पत्नीला म्हणायचा, "आई आता म्हातारी झाली आहे. मी सगळे पैसे तुला देतो. तूच घर खर्च बघ." रुचा मात्र मला 1 रुपया सुद्धा देत नव्हती. मी कित्येक वेळा म्हणायचे, "सून, आज मी भाजी घेऊन येते, मला पैसे दे." तेव्हा ती उलटं म्हणायची, "भाजी त्याच पैशातून घ्या जे माझा नवरा तुम्हाला वर्षानुवर्ष देत आहे. तुम्ही माझ्या नवऱ्याचे पैसे कुठे उडवले?" तिचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं. मी मनात ठरवलं होतं की रात्री अतुल येईल तेव्हा मी त्याच्याशी या सगळ्या गोष्टींबद्दल बोलेन. अतुल ऑफिसहून घरी आला. मी प्रेमाने त्याच्याशी बोलले, "बाळा, तुझी बायको आज भाजीसाठी मला पैसे दिले नाहीत. उलट माझ्याजवळ तुझ्या आयुष्यभरच्या कमाईचा हिशोब मागत होती." इतक्यात रुचा आपल्या खोलीतून जोरात बाहेर आली आणि म्हणाली, "आल्यावरच माझ्या नवऱ्याला भडकायला लागलात का? ह्या बोलण्यामुळेच घरात वाद होतात. मला तर तुम्ही खूप साध्या वाटत होतात आई. आज पाहिलं तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्या विरुद्ध भडकवताय. मी या घरात राहणार नाही." मी शांतपणे म्हणाले, "मी काही असं म्हटलं नाही. तू माझ्या मुलाशी खोटं का बोलतेस रुचा?" तेव्हा अतुल म्हणाला, "आई, रुचा बरोबर म्हणते. तुम्ही आल्याबरोबरच तिच्या तक्रारी सुरू केल्या. मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती." हे ऐकून तो रागाने आपल्या खोलीत गेला आणि मी माझ्या खोलीत येऊन रडत राहिले.
माझा तोच मुलगा जो कधी माझा आधार होता, आज त्यानेच माझं मन तोडलं होतं. घरात आता मला एकटेपणा जाणवू लागला होता. म्हणून मी माझी सगळं काम उरकून दर संध्याकाळी थोडा वेळ पार्कमध्ये जायला लागले. तिथे थोडं बरं वाटायचं, मन शांत व्हायचं. हळूहळू ती माझी सवय झाली. त्या पार्कमध्ये काही बायका दररोज येत असत. त्यापैकी एक बाई नेहमी मला एकटी बसलेली पाहायची आणि माझ्याजवळ येऊन बोलायला लागायची. तिचं नाव सुशीला होतं. ती माझ्याच वयाची होती. तिने मला आपल्या कुटुंबाबद्दल सांगितलं होतं. ती नेहमी आपल्याला सूनबाई आणि मुलाचं कौतुक करत असे. तिच्या बोलण्यातून जाणवत होतं की तिचं आयुष्य खूप शांत आणि सुखी आहे. तिचं ऐकून मला तिचा हेवा वाटायचा आणि मी तिला नेहमी म्हणायचे, "तू खूप नशीबवान आहेस. तुला इतके चांगला मुलगा आणि सून मिळालेत." ती हसत म्हणायची, "तूही नशीबवान होऊ शकतेस. सून जर जरा जास्त चतुर असेल तर तिला थोडं नियंत्रण ठेवावं लागतं." पण मी तर शांत स्वभावाची होते. मला कुणाशीही रागाने बोलता येत नव्हतं. मग मी माझ्या सूनबाईंवर कसं काय ताबा ठेवू शकले असते? मी रोज पार्कमध्ये सुशीलाबरोबर बसून आपलं मन मोकळं करत असे. तिच्याशी बोललं की थोडं हलकं वाटायचं. एक दिवस असं झालं की मी थोड्या उशिरा घरी परतले. घरात पोचल्यावर तर दारातच ऋचा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. ती ओरडली, "कुठून येताय आणि इतका उशीर का झाला? तुम्हाला वेळेचं भान आहे का? मी इतक्या वेळेपासून उपाशी बसलीये. मला भूक लागलीये. लवकर जा आणि माझ्यासाठी जेवण बनवा." आणि हो, हा जलद हलवा, मी शांतपणे म्हणाले. सून मी सगळं काम करून गेले होते आणि जेवणही बनवलं होतं. तेवढ्यात ती तावातावाने म्हणाली, "ते जेवण मला आवडलं नाही, म्हणून ते मी फेकून दिलं. आता माझ्यासाठी नवीन जेवण बनवा." हे ऐकून माझ्या अंगात संताप भरला. मी म्हणाले, "तू स्वतःला काय समजतेस? अन्न वाया घालवलंस? ही तुझी खूप मोठी चूक आहे." मी एवढंच थोडे उंच आवाजात बोलले आणि रुचाने मला जोरात ढकलून दिलं. ती किंचाळत म्हणाली, "अगं म्हातारे, माझ्याशी जबान चालवतेस का?" मी जमिनीवर पडले, थेट पाठीच्या जोरावर. इतका जोराचा धक्का होता की मला उठताही येत नव्हतं. मी वेदनेने तडफडत म्हणाले, "सून, मला उठव." पण ती मला शिव्या देत आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसली. मी तडफडत मोठ्या कष्टाने स्वतःला ओढत माझ्या खोलीपर्यंत पोहोचवलं. अजून 1 तासही झाला नव्हता की अचानक अतुलचा ओरडण्याचा आवाज आला. "आई, आई!" मी हळूहळू उठले. शरीर दुखत होतं. तरी मी दरवाजापर्यंत गेले आणि उघडलं. अतुल समोर उभा होता. तर त्याच्या चेहऱ्याकडे प्रचंड राग होता. तो म्हणाला, "आई, ही काय वागणूक आहे?" त्याने रुचाकडे बोट दाखवलं, जी सोफ्यावर बसून आपला पाय धरून बनावट रडत होती. मी मनात विचार केला, हिला काय झालं आता? अतुल पुन्हा ओरडला, "आई, तुम्ही माझ्या बायकोला ढकललात? तुमचं असं वागणं मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं." मी थक्क झाले. मी तर पडलेलेच होते, पण तो म्हणत होता की मी तिला ढकललं. मी काही सांगायला तोंड उघडलं तेवढ्यात तो पुन्हा म्हणाला, "बस आई, आता काहीही सांगायची गरज नाही. तुम्हाला माझी पत्नी सुरुवातीपासूनच आवडत नाही. तुम्ही इथे राहून असं असह्य वातावरण करताय. जर तुम्हाला इथे राहणं अवघड वाटते तर तुम्ही इथून जाऊ शकता." तेवढ्यात ऋचा खोटं रडत म्हणाली, "तू बरोबर म्हणतोयस अतुल. आता या घरात मी राहणार की तुझी आई, हे तू ठरव. मला या घरात माझ्या जीवाला धोका वाटतो. ही कधी काय करेल सांगता येत नाही. मला यांच्यापासून भीती वाटते." मी रडत म्हणाले, "ऋचा, तू हे काय बोलतेस गं? असं खोटं का बोलतेस?" अतुल किंचाळला. "पुरे झालं आई, आता एक शब्दही नको. मला काहीही ऐकायचं नाही. तुम्ही या घरातून जाऊ शकता." मी फुटफुट रडू लागले. त्याच क्षणी मला समजलं की मी आता पूर्णपणे एकटी पडले. मी माझ्या हक्कासाठी लढू शकले असते, पण माझ्यात ताकद उरली नव्हती. मी शांतपणे माझं सामान बांधलं आणि घर सोडलं. मी कोणाकडेही गेले नाही. मी माझा मुलगा सुनेबद्दल कोणाकडेही काही वाईट बोलू इच्छित नव्हते. देव सर्व पाहतो हे माझ्या मनात होतं, पण मला माहिती होतं जर मी कोणाला माझी कहाणी सांगितली तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी कोणाकडेही मदत मागितली नाही. मी माझं सामान घेऊन रस्त्यावर भटकत राहिले. असं 2-3 दिवस गेले. रात्री झोपायला ठिकाण नव्हतं, म्हणून मी सरकारी दवाखान्याच्या बागेत झोपत असे. दिवस रस्त्यावर भटकण्यात आणि रात्र त्या बागेत. वृद्धापकाळात माझ्या मुलाने दिलेला धोका इतका खोल जखम बनला होता की मनात कायमचं दुःख कोरलं गेलं. मला आता असं वाटू लागलं होतं की माझ्या नशिबात फक्त रडणं आले. मी देवाकडे प्रार्थना करत राहायचे, "देवा, माझा मुलगा परत येऊन मला घेऊन जाऊ." असं 15 दिवस गेले. मी खूप अशक्त झाले होते. जेवणासाठी काही मिळत नव्हतं. कधी कोणी दया करून 2 पैसे द्यायचं, त्यातच काहीतरी खाऊन दिवस काढायचे. माझं आयुष्य फार कठीण झालं होतं. एक दिवस मी रस्त्याच्या कडेला बसले होते. डोळ्यातले अश्रू साडीच्या पदराने पुसत होते. तेव्हा अचानक माझ्यासमोर एक माणूस उभा राहिला. तो कोण होता माहीत आहे का? जीवन. तो म्हणाला,
विनिता काकू, तुम्ही इथे? त्याने मला अशा अवस्थेत पाहिलं आणि चकित झाला. काकू, तुम्ही इथे काय करताय आणि रडत का आहात? मी शांतपणे म्हणाले, काही नाही बाळा, तू इथे कस काय आलास? आणि रिद्धी कुठे आहे? तो थोडा वेळ गप्प राहिला, मग म्हणाला, काकू, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय? नक्की काय झालंय? मी नकार देत म्हणाले, काही नाही रे, तू सांग, रिद्धी आली आहे का? जीवनने माझा हात धरला आणि म्हणाला, काकू, तुम्ही खूप त्रासात आहात. तुमच्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय. माझ्याशी काय लपवताय? मी तुमचा मुलगा नाही का? तो म्हणाला, रिद्धी ठीक आहे, पण इथे नाही. मी कामानिमित्त इथे आलो आहे आणि रस्त्यावर तुम्हाला पाहिलं. तुम्ही किती कमजोर झालात. काय अवस्था केली आहे स्वतःची. मी खूप प्रयत्न केला की काही सांगू नको. पण जीवनला सगळं समजलं होतं. शेवटी त्याला सगळं कळलं. कसं अतुलने आपल्या बायकोच्या सांगण्यावरून मला घरातून हाकलून दिलं. हे ऐकून जीवनला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, काकू, आता तुम्ही काळजी करू नका. त्याने मला आपल्यासोबत हॉटेलमध्ये नेलं आणि म्हणाला, तुम्ही इथे राहा, रस्त्यावर फिरायची गरज नाही. मी त्याची मदत घ्यायला तयार नव्हते, पण त्याने मला जावई म्हणून नव्हे तर मुलगा म्हणून आधार दिला. त्याला माझ्या मुलाने मला घरातून हाकलून दिलं हे ऐकून खूप राग आला आणि दुःखही झालं. त्याने रिद्धीला फोन करून सगळं सांगितलं. रिद्धी तर फोनवरच रडायला लागली. ती म्हणाली, मला कल्पनाच नव्हती की भाऊ वहिनी आईशी असं वागतील. म्हणून माझं मन कधीही शांत राहत नव्हतं. जीवनने रिद्धीला माझ्याजवळ बोलवलं. ती आली आणि माझ्या गळ्यात पडून फुटफुट रडू लागली. ती म्हणाली, आई, आता तू काही काळजी करायची नाही. जीवन आणि मी तुझं पूर्ण लक्ष ठेवू. पण माझं मन मात्र अजूनही तुटलेलं होतं. मी विचार करत होते की माझ्या मुली जावईबरोबर आयुष्यभर कसं राहू शकते. ते माझी लेकरं आहेत, पण मी त्यांना ओझं होऊ नये. मला माझ्या मुलीच्या संसारात हस्तक्षेप करणं अजिबात योग्य वाटत नव्हतं. पण मी कुठे गेले असते? माझ्याकडे राहण्यासाठी कोणतं ठिकाणही नव्हतं. मी जीवन आणि रिद्धीला म्हटलं, बाळांनो, तुम्ही माझी काळजी करू नका. जसं मी 15-20 दिवस काढले, तसंच मी पुढेही माझं आयुष्य जगेन. मला जर मृत्यू आला तर तोही असाच येईल. पण त्या दोघांनी स्पष्ट नकार दिला. आता आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही. माझा जावई माझं हॉटेलचं सगळं खर्च स्वतः करत होता. तिथंच माझी मुलगीही माझ्यासोबत राहायची. तो म्हणाला, आई, ज्याने तुम्हाला घरातून हकलून दिलंय ते घर तुमचं आहे. मग तुम्ही तुमचं घर सोडून कसं काय बाहेर पडू शकता? उलट तुम्हीच त्यांना घराबाहेर काढायला हवं होतं. मी शांतपणे म्हटलं, नाही बाळा, मी माझ्या लेकरांना बेघर करू शकत नाही. तुला मदत करायची असेल तर कर, पण मला माझ्या मुलाला त्रास होताना पाहवत नाही. जर त्यांना मला घराबाहेर काढून सुख मिळत असेल तर ते सुखी राहोत. माझ्या या शब्दांवर दोघेही शांत झाले, कारण ते माझ्या मनाविरुद्ध काही करू शकत नव्हते. मी माझ्या लेकरांना त्रासात पाहू शकत नव्हते, म्हणून मी त्यांच्या विरोधात काहीही पाऊल उचललं नाही. पण माझा जावई यांच्या मनात माझ्या मुलाबद्दल अजूनही विचार सुरू होता. काही दिवस असंच चालत. मग एके दिवशी जीवन आला आणि म्हणाला, काकुल, अतुल खूप त्रस्त आहे. त्याची बायको त्याला खूप छळत आहे. मला समजलं आहे की तिचं कोणाशी तरी दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो पुढे म्हणाला, मला ठाऊक आहे ती कधीही त्याला धोका देईल. मी तिला अनेकदा दुसऱ्या लोकांसोबत फिरताना पाहिले आणि अतुलला अजिबात कल्पना नाही. ती तिच्या पैशांवर आईश करत आहे आणि त्याला फसवत आहे. त्याच्यासाठीच तिने तुम्हाला घरातून हाकलून दिले, म्हणजे तिचा रस्ता मोकळा व्हावा. हे ऐकून मी थक्क झाले. मला ठाऊक होतं की रुचा चालाक मुलगी आहे, पण ती माझ्या मुलालाच फसवेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले, बाळा, आता काय करावं? माझ्या मुलाला वाचव. मी तुझ्या पायावर हात ठेवते. जीवन म्हणाला, काकू, काळजी करू नका, मी काहीतरी करतो. त्या दोघांनी मला शांत केले, पण माझं मन काही स्वस्थ नव्हतं. संपूर्ण रात्र मी जागी राहिले. डोळ्यात झोपच नव्हती. सकाळ झाली आणि थेट माझ्या घरी गेले. दरवाजा ठोकवला तर रुचा दरवाजाजवळच उभी होती. ती म्हणाली, अरे, तुम्ही तुम्ही अजून जिवंत आहात? मला वाटलं की एखाद्या वृद्धाश्रमात पडलेला असाल. इथे काय काम आलं तुम्हाला? मी शांतपणे म्हटलं, हे घर माझं आहे. मला इथेच राहायचं आहे आणि तू माझ्या मुलाला फसवत आहेस. माझं बोलणं ऐकून रुचाचा चेहरा पांढरा पडला. ती किंचाळली, अगं म्हातारे, तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? आणि माझ्याशी उद्धटपणे वागू लागली. तेवढ्यात अतुल आला. मला पाहून तोही थक्क झाला. आई, तुम्ही कुठे गेला होतात? मी म्हटलं, बाळा, मी आता परत आलीये. तू या मुलीला सोडून दे. ती तुला धोका देत आहे. मला वाटलं की यावेळेस माझा मुलगा माझ्यावर विश्वास ठेवेल, पण पुन्हा त्याने तिचीच बाजू घ्यायला लागला.
आई, मला वाटलं होतं की काही दिवस बाहेर राहून तुमचं मन बदललं, पण तुम्ही अजूनही माझ्या बायकोच्या विरोधातच बोलत आहात. मी विनंती केली, बाळा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. पण अतुल काही ऐकायला तयारच नव्हता. यावेळी तर त्याने मला घराबाहेर ढकललं. माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. पण यावेळेस तर मी ठरवलं होतं, आता मी शांत बसणार नाही. माझ्या मुलगी जावयाला सगळं समजल्यावर त्यांनी मला पोलिसांकडे नेलं. तिथं मी माझा मुलगा आणि सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आणि म्हटलं की मला माझं घर परत हवं आहे. ते घर माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नावावर होतं. त्यामुळे कायद्याने मला माझं घर परत मिळू शकलं असतं. माझ्याकडे घरचे कागदही नव्हते, कारण ते घरातच ठेवलेले होते. पण माझ्या सून मुलाला कल्पनाही नव्हती की आता मी कोणतं पाऊल उचलणार आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्या घरात पोलीस पोचले, तेव्हा अतुल संतापला. तो म्हणाला, हे घर आईचं जसं आहे तसं माझंही आहे. आई, तुम्ही तुमच्या मुलावरच पोलिसात तक्रार दिलीत? तुम्हाला लाज नाही वाटली? मी मात्र शांत उभी राहिले. मी कधीही कोणाचं तोंड पाहून बोलले नव्हते. पण मी आज मजबूर झाले होते. माझा मुलगा पूर्णपणे आपल्या बायकोच्या प्रभावाखाली गेला होता आणि मी त्यालाच फसवत होते. माझा जावई म्हणाला, काकू, आधी हे घर पुन्हा तुमच्या नावावर आहे. मग कुणीही तुमचं काही करू शकणार नाही. प्रकरण कोर्टात गेलं आणि तिथं सिद्ध झालं की माझा मुलगा मला घरातून हाकलू शकत नाही. हे घर कायदेशीररित्या माझंच आहे. मला हवं असेल तर मी माझा मुलगा आणि सुनेला घराबाहेर काढू शकते. हे ऐकून त्यांचा चेहरा उतरला. मी माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहू शकत नव्हते. पण मला माझं घर आणि माझा सन्मान परत मिळवायचा होता. मी परत माझ्या घरी राहायला गेले. कायद्याने मला माझा हक्काचं स्थान दिलं होतं. माझ्यासोबत रिद्धीही राहू लागली. मी अतुल आणि रुचाला सांगितलं, जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल तर हे घर सोडून जा. माझ्या या बोलण्यावर अतुल नाराज झाला. पण मला त्याच्या रागाचा आता काही फरक पडत नव्हता. काही दिवसांनी सगळं शांत झालं आणि हळूहळू रुचेची खरी ओळख अतुलच्या डोळ्यासमोर आली. तेव्हा तिने स्वतःहून घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ती माझ्या मुलाच्या पैशावर ऐश करत होती आणि त्याच्या पाठीमागे दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवत होती. आता तिच्या सर्व वाटा बंद झाल्या होत्या. माझा मुलगाही चिंतेत होता. त्याला वाटायचं, आई कधीही मला घराबाहेर काढेल, कारण एकेकाळी त्याने मला आपल्या बायकोसाठी घराबाहेर काढलं होतं. एक दिवशी रुचाने स्वतः अतुलकडे घटस्फोट मागितला. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. मी दुसऱ्यावर प्रेम करते. मी फक्त तुझ्या पैशासाठी आणि घरासाठी इथे होते. पण हे घर तर तुझ्या आईचं आहे. तुझं इथं काहीच नाही. मी अशा माणसासोबत राहू शकत नाही. हे ऐकून अतुल हादरून गेला. जिच्यासाठी त्याने आईविरुद्ध उभा राहिला होता, तीच पत्नी आज त्याला फसवत होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागला. तो अपराधी वाटू लागला. तो रुचाकडे रागाने पाहत होता आणि तो म्हणाला, आई, तुझ्याशी मी किती अन्याय केला. तू नेहमी बरोबर होतीस. मी तुला कधीच माफ करू शकत नाही, रुचा. पण त्या शब्दांचा रुचावर काहीच परिणाम झाला नाही. ती निर्धास्तपणे निघून गेली. तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने तिचं लग्न केलं होतं. पण तिच्या चुकीच्या स्वभावाने आमचं घर उद्ध्वस्त केलं. म्हणतात ना, शांत समुद्रात एक घाणेरडी मासोळी आली की सगळं पाणी गढूळ होतं. तसंच आमचं झालं. पण देवाची कृपा की माझा जावई वेळेवर पुढे आला आणि सगळं सत्य बाहेर आणलं. माझा मुलगा आता पूर्णपणे जागा झाला होता. रुचा घर सोडून गेली आणि यावेळेस अतुलने तिला थांबवलं नाही. ती गेल्यावर आम्ही दोघं, आई मुलगा, एकमेकांच्या मिठीत घट्ट रडत राहिलो. मी आणि अतुल दोघांनीही रिद्धी आणि जीवनचे मनापासून आभार मानले. काही दिवसात माझी खूप काळजी घेतली. अतुल सतत अपराधी वाटत होता. त्याने माझ्या पायावर हात ठेवून माफी मागितली. रुचाने त्याच्याशी केलेल्या बेवफाईची शिक्षा म्हणजे आईचा अपमान. ही त्याची खरी शिक्षा होती. आता आम्ही सगळे एकत्र एक कुटुंब म्हणून राहतो. कधी कधी अतुलला रुचेची आठवण येते आणि तो म्हणतो, मी किती मूर्ख होतो आई. मी तुझं बोलणं ऐकलं असतं तर. पण आता त्याचे डोळे उघडले आहेत. तो आता माझा खूप विचार करतो आणि म्हणतो, आई, आता मी तुला कधीही एकटी सोडणार नाही. रिद्धी परत तिच्या पतीसोबत जोधपूरला गेली. काही काळ मी आणि माझा मुलगा घरात एकटे राहिलो. त्याचा एकटेपणा मला पाहत नव्हता. म्हणून मी ठरवलं की आता त्याचं दुसरं लग्न करायचं. सुरुवातीला तो तयार नव्हता. पण मी त्याला समजवलं, यावेळी नक्की तुझ्या नशिबात चांगली मुलगी लिहिलेली आहे. ती तुझी आणि माझी दोघांचीही काळजी घेईल. मी अतुलचं दुसरं लग्न केलं. ती मुलगी गरीब घरातली होती, पण खूप सोज्वळ आणि नम्र होती. तिचं नाव मीनाक्षी होतं. मीनाक्षी आजही या घरात माझी आणि माझ्या मुलाची मनापासून सेवा करते.
रुचाचं काय झालं, ती कुठे गेली हे आम्हाला ठाऊक नाही. पण तिने आमच्या घरात जी फूट आणली होती, त्याची शिक्षा तिला नक्की मिळेल. हे मात्र मला विश्वासपूर्ण वाटत होतं. मित्रांनो, आशा करते की तुम्हालाही आमची गोष्ट आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, पुढच्या गोष्टीसाठी सूचना सर्वात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की दाबा. थँक्स फॉर वॉचिंग.